नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नांदेड शहरातील आणि नांदेड जिल्ह्यातील परिसरातील तमाम बौद्ध जनांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निष्ठावान अनुयायांना महाविहार बावरीनगर दाभड नांदेड यांच्या वतीने त्याचबरोबर भिक्खू संघाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे। येत्या 2 ऑक्टोबर 2025 गुरुवार रोजी अशोका विजयादशमी प्रीत्यर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धर्मांतराचे वर्धापन उत्सव म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीला धम्मचक्र अनुप्रवर्तन म्हणून संबोधले जाते। या धम्मचक्र अनुप्रवर्तन महोत्सवाच्या निमित्ताने नांदेड शहरातील रेल्वे परिसरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर महावंदनेचे आयोजन करण्यात आलेले आहे। ही महावंदना भिक्खू संघाच्या वतीने घेतली जाईल। सकाळी ठीक 5:30 वाजता तथागत भगवान बुद्ध बोधिसत्वचरित परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून महावंदनेला सुरुवात केली जाईल। एक संधी आहे आपणा सर्वांच्या करिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराप्रती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीप्रती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाप्रती, त्यांच्या कार्याप्रती सामूहिक कृतज्ञता अर्पण करण्याची। व्यक्तिगत एखादं कार्य आपण करतो त्यापेक्षा सामूहिक कार्याला अधिक मूल्य प्राप्त होतं। हे बुद्धाच्या तत्वज्ञानातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सिद्धांतातून आपणाला पाहता येते, आपण ते पाहतो। आणि म्हणून सकाळी 5:30 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत ही महावंदना, हा उत्सव सामूहिक स्वरूपात आपणाला या ठिकाणी साजरा करायचा आहे। नांदेड शहरामध्ये होऊ घातलेल्या या महावंदनेचं हे 3रं वर्ष आहे। मागील 2 वर्षी भरभरून प्रचंड प्रतिसाद देऊन अगदी शुभ्र अवस्थात सकाळी 5:30 वाजता नांदेड शहरातील आणि आसपासच्या परिसरातील बौद्ध अनुयायी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहतात। याही वर्षी आपणास आवाहन करण्यात येत आहे की आपण सकाळी ठीक 5:30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर शुभ्र वस्त्रात उपस्थित राहायचं आहे। शिस्तीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वामध्ये फार मोठं मूल्य आहे। भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये शिस्त ही अत्यंत महत्वपूर्ण मानली जाते आणि या 2 महापुरुषांच्या, महामानवांच्या क्रांतीमध्ये आपणाला सहभागी व्हायचं आहे, तेव्हा आपल्यामध्ये शिस्त असणे गरजेचे आहे। महावंदनेमध्ये उपस्थित होण्याकरिता आपणा उपासक आणि उपासिकांना बसण्याची व्यवस्था रांगेत केलेली आहे। जिल्हा परिषदच्या बिल्डिंग पासून बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत रेल्वे स्टेशनकडे तोंड करून रांगेत आपणा सर्वांना बसायचं आहे। महावंदनेत बसण्याकरिता प्रवेश आपणाला बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याकडून मिळणार नाही, याची आपण दखल घ्यायची आहे। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडून, जिल्हा परिषदच्या बिल्डिंग कडूनच आपणाला आले पाहिजे, कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर त्या प्रांगणात जो एक ट्रॅफिकचा मध्यभागी पोल आहे, त्या ठिकाणी स्टेज असेल आणि तो रस्ता पूर्व पश्चिम पूर्णपणे बॅरिकेड लावून बंद केलेला असेल, तेव्हा आपण कोणीही या रस्त्याने येण्याचा प्रयत्न करता कामा नये। पाठीमागून येऊन शिस्तीने आपण स्थानापन्न होऊन या महावंदनेमध्ये सहभागी व्हावं। ही शिस्त ऐतिहासिक असेल आणि पाहणाऱ्यांना त्यातून प्रेरणा मिळेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराची ही प्रगती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराचं हे फलित या अनुयायांच्या मध्ये दिसते आहे। शिस्त, श्रद्धा, विश्वास आणि कृतज्ञता
हा आपल्याकरिता एक प्रकारचा अलंकार ठरणार आहे आणि तो अलंकार आपल्याला प्राप्त होतो बुद्धाच्या धम्माचे अनुसरण करण्याने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती निष्ठा बाळगण्याने। या दोन्ही महामानवांना आपणाला सामूहिक कृतज्ञता अर्पण करायची आहे, अभिवादन करायचं आहे। भिक्खू संघाच्या वतीने ही महावंदना घेतली जाईल। तेव्हा पुन्हा एकदा आपणा सर्वांना आवाहन करीत आहे, महाविहार बावरीनगर दाभड नांदेड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले या महावंदनेत भिक्खू संघ सहभागी होत आहे आणि भिक्खू संघाच्या वतीने ही महावंदना घेतली जाणार आहे। आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे, श्रद्धापूर्वक आणि शिस्तीनं या महावंदनेत सहभागी व्हावं, आपणा सर्वांना आवाहन करण्यात येत आहे। सर्वांचे कल्याण हो, सर्वांचे मंगल हो, सर्वांचे जय हो।